भुजङ्गतुङ्गमालिका मोट्टमोट्टमोट्टमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिव कथाकथाः सभ्रमभ्रमन्निलिम्ब निर्झरि विलोलवीच वल्लरी आड्याळ चौकला जाऊया आपण मित्रांनो. मी आता निघालेलो आहे बाहेर मस्तपैकी फ्रेश होऊन. हे बघू शकता मित्रांनो आणि माझी बाईक आहे हे बघा. तर चला आपण जाऊया मस्तपैकी. आणि ह्या गेटामधून निघालो, चला जाऊया. आणि इथे समोर लागलेला आहे दुसरा गेट, तर आपण ते गेट पण पार करून जाऊया. हे बघा, तर चला आपण ते गेट उघडूया. हा बघा उघडला. तर आपण चला बाईक स्टार्ट. तर आम्ही बाईक घेऊन आलो, इथे बाईक लावली, स्टॉप करून ठेवले. तर आपण गेट बंद करून येऊ, नाहीतर गुरं आतमध्ये जातात आणि पूर्ण झाडे बिडे खाऊन टाकतात, कारण घरी कोण नाही मित्रांनो. चला आपण गेट लावूया. हा अशा प्रकारे असतो आमचा गेट मित्रांनो. तर चला जाऊया आपण चौक नड्याळ मित्रांनो. जाऊया चौकला नड्याळला. खूपच सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो, बघण्यासारखंच आहे. आणि आज शिवरात्र आहे मित्रांनो, कशा प्रकारे सजवलं आहे. तर चला जाऊया. थांबलेला अर्ध्या रस्त्यात आणि आमचा रोड बघू शकता मित्रांनो. हे बघा किती खतरनाक आहे. हे बघा ह्या दसऱ्यानी समोरची. आणि आपल्याला जायचं इथे, हे झाड आहे ना, तिथे गाव आहे, तिथे जायचं आपल्याला. तिथून खाली जायचं आपल्या कर्जतमध्ये 4 फाट्याकडे. तर चला जाऊया. सुरत असा नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो दुपारचा. आणि आता वाजलेत, बघू टाइम किती झाला आहे मित्रांनो. आणि आता वाजले 3. तर बघू शकता 3 वाजता निसर्ग तुम्ही किती सुंदर दिसतं. आणि भरपूर ऊन पडलेला आहे मित्रांनो. आमचा रस्ता आहे मित्रांनो आणि आपल्याला जायचं आहे इथे. तर चला जाऊया. मी इथं मध्ये रस्त्यात थांबलेला आहे, मस्त थंडगार ठिकाण आहे मित्रांनो. आणि बघू शकता मित्रांनो खूपच असा भयानक जंगल आहे मित्रांनो. आणि आमचा हा रोड आहे. तर चला ह्याच रोडाने जायचं आपल्याला. मी पोचलेलो आहे आंबेपाशी आणि हा आमचा रोड आहे, चालून जातोय. आणि इथे 4 फाटा आहे, 4 फाट्याला जायचं आहे मित्रांनो. 4 फाट्याकडून तिथून आपल्याला जायचं आहे चौककडे. तर पोचलेलो आहे या ब्रिजवर, रेल्वेच्या ब्रिजवर. तर बघू शकता आणि गाडीची हालत बघू शकता मित्रांनो किती धुरल्यान माकलेले आहे. आणि माझे शूज बघू शकता माकलेले ते बघा. तर चला जायचं आपल्याला 4 फाट्यावर. आता जाऊया मित्रांनो. पोचलेलो आहे इथे डिमार्ट येते खाली, हे बघू शकता रोड. आणि आपल्याला जायचं 4 फाट्याकडे सरळ इकडे. पण मी आलो इथं ज्यूस प्यायला, इथे ज्यूस पिवा काहीतरी आईस्क्रीम खाऊ नंतर जाऊ. गॅस मी लस्सी प्यायला थांबलो इथे, हे बघू शकता. थांबलेलो आहे ते चौकमध्ये. तर आपल्याला जायचं आहे नड्याळला. तर चला जाऊ.
मंदिरापाशी पोहोचलेलो आपण, हे बघू शकता. आणि आज भरपूर गर्दी आहे, हे बघू शकता मित्रांनो, खूपच गर्दी आहे. जाऊया आतमध्ये. काढून जाऊया आतमध्ये. मित्रांनो बघू शकता किती गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे आज. जंगल नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहारे, ज्ञान ऐसा विशाल बैठे हो मृगना छाए माथे चंद्र विराजे, शतांतनी गलच्चल प्रवाह पावित स्थले गले विलंब लंबिता भुजंग तुंग मालिका मट्ट 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 मन्निनाद वड्ड मर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवम्. गॅस बघू शकता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे मित्रांनो. आणि ही गर्दी बघू शकता, महाशिवरात्रीची भरपूर गर्दी आहे, हे बघू शकता मित्रांनो. खूपच गर्दी आहे, सगळ्या मंदिरात गर्दी आहे मित्रांनो. तर मित्रांनो चला आपण जाऊया आता, जाऊया घरी मस्तपैकी. आता हे बघू शकता शेवटचे नजारे. मित्रांनो चला जाऊया घरी. तर आम्ही रिटर्न होऊन आम्ही पोचलेलो आहोत इथे चौकमध्ये, बघू शकता मित्रांनो हा चौकचा बाजार. तर चला जाऊया पुढे. तर कर्जत हवेने आलो आम्ही आणि पुढे लागलो आम्हाला बोरगाव फाटा. बोरगाव फाट्यातून तिथं लेप मारायचा आहे मित्रांनो, आणि तिथून आपल्याला जायचं आपल्याला मोरबी धरणकडे. तर चला जाऊया मोरबी धरण डॅम बघूया मस्तपैकी, कसं व्ह्यू येतं ते आपण मस्तपैकी बघूया मित्रांनो. चला जाऊया. तो फायनल गायचा आम्ही पोचलेलो आहे ते मोरबी धरणाच्या इकडे आजूबाजूला. तर बघू शकता या मंदिरापाशी. तर असं जाऊया पुढं, मस्त सुंदरसा असा व्ह्यू येते, सनसेट व्ह्यू मस्त बघायला भेटतं संध्याकाळी. आता 5:40 जाते मित्रांनो. तर चला असं जाऊया पुढं मस्तपैकी बघत सनसेट व्ह्यू बघू शकता मित्रांनो. खूपच सुंदर दिसतं या जागेवरून. तर तसंच जाऊया आपण पुढे पण सुंदरसा असा व्ह्यू दिसतं. मोरबी धरणचा संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, किती इमॅजिंग आहे बघू शकता मित्रांनो. खूपच सुंदर दिसतंय हे बघा, खूपच सुंदर. वाव मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.